जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास चौथा. अनुमान निरशन नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम आणि त्यामधील समास चौथा समर्थाने दिलेला आहे अनुमान निरशन नाम. श्रीराम समर्थ. मग अनुमान निरशन नाम या समासाचं श्रवण आजपासून आपण करत आहोत. श्री समर्थाने हा समास विशेष करून वक्त्यासाठी लिहिलेला आहे. वक्त्याने कसं राहावं, वक्तृत्व जो करणारा आहे, जो प्रबोधन करणारा आहे किंवा निरूपण सांगणारा आहे, कीर्तन करणारा आहे, इतरांना 4 गोष्टी चांगल्या सांगणारा आहे, त्याने आपल्या वक्तृत्वामध्ये आपल्या भाषणामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचं वर्णन समर्थ या समासामध्ये आपल्याला करून देत आहेत. आणि मुळामध्ये श्रोत्यापेक्षा वक्त्याची जबाबदारी ही जास्त आहे. जबाबदारी जास्त आहे कारण मुळामध्ये श्रोता हा ऐकण्याचं काम करतो, वक्ता हा बोलण्याचं काम करतो. बोलणारा जो बोलत असतो त्याचं अनुकरण श्रोते करत असतात. म्हणून श्रोते हे मुळातच साशंक आहेत. त्यांना काहीतरी सन्मार्ग हवा आहे. त्यांच्या सर्व शंका आहेत, त्या सर्व शंकांचं निरसन करणं त्यांना हवं आहे. त्या शंकांचं निरसन त्यांना हवं आहे. त्यांच्या सर्व शंका आहेत, त्या शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. त्यांना कळावं, उमजावं आणि आध्यात्मिक प्रगती त्यांची व्हावी. यासाठी ते कुठल्या तरी श्रोत्याचं, कुठल्या तरी वक्त्याचं ऐकत असतात. म्हणून समर्थाने कोणाचं ऐकावं यावरही समर्थाने फार सुंदर असं समास इथे दिलेला आहे. आणि त्या समर्थाने सांगितलेलं आहे की कोणाचं ऐकावं यावरही समर्थाने भर दिलेला आहे. कोणाचंही ऐकल्याने आपलं निशंक होण्याच्या ऐवजी साशंक होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून समर्थ म्हणतात गुरुमुख श्रवणाला समर्थ फार महत्त्व दिलेलं आहे समर्थाने. आणि म्हणून आम्हाला ऐकायचं असेल कोणाकडून तर त्याचा तो अधिकार असला पाहिजे. सांगण्याचा अधिकार असल्याशिवाय श्रोत्यांमध्ये बदल होत नाही. नाहीतर बोलणारा बोलत राहतो आणि ऐकणारे वावा म्हणत असतात. मग दोघांमध्ये आध्यात्मिक परिवर्तन काही होत नाही. म्हणून समर्थाने या समासाच्या आरंभीच वक्त्याला सूचना दिली ती ऐकूया. समर्थ म्हणतात आहे बहुत जनासी उपाये वक्तयास पुसतो त्रासो न पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. मग अध्यात्माचे निरूपण ऐकल्याने अनेक लोकांचा काय होतो, फायदा होतो. बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बहुत जनांना हे उपाय आहे कशाबद्दल तर हे अध्यात्माचं निरूपण ऐकल्याने बहुत लोकांना म्हणजे खूप साऱ्या लोकांना, अनेक लोकांना यांचा फायदा होतो. मात्र समर्थ म्हणतात वक्तयास पुसता त्रासो नये. मात्र श्रोत्यांनी जर वक्त्याला काही प्रश्न विचारले, शंका विचारल्या तर त्याने त्रासता कामा नये. तसेच वक्त्याने बोलताना समर्थ म्हणतात बोलता बोलता अन्वये सांडू नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये म्हणजे शंका विचारला तर त्याने त्रासता कामा नये. आणि तसंच समर्थ म्हणतात वक्त्याने बोलताना विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये. कारण काय होतं, माणूस ओघामध्ये सगळं काही बोलत जातो परंतु मेन मुद्दा आहे तोच विसरत जातो. म्हणजे समर्थ म्हणतात आहे बोलता बोलता अन्वये सांडू नये. म्हणजे हा जन्म मनुष्य देह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे त्याचं भान आपल्याला कायम राहिलं पाहिजे. मनुष्य देह आपल्याला आता सत्कारणी लावायचा आहे. एकदा का जन्म मिळाला, जोपर्यंत आईच्या उदरात आहे तोपर्यंत कोहम कोहम म्हणत असतो, सोहम सोहम म्हणत असतो, सोडव सोडव. आणि
जेव्हा उदरातून बाहेर येतो, जन्म होतो, तेव्हा आपण कोम कोम करत राहतो. म्हणजे ज्याने आपल्याला जन्माला घातले त्यालाच विसरून जातो आणि आपण चांगल्या गोष्टी करण्याच्या ऐवजी वाईट गोष्टींकडे आपला कल वळतो. मग समर्थ म्हणतात आहे, आपला जन्म कशासाठी आहे? हे 10 देह जो मिळालेला आहे, हा लॉटरी लुपी जो देह मिळालेला आहे, तो कशासाठी मिळालेला आहे? या जन्माचा आपल्याला सार्थक करायचा आहे. त्याच्यामुळे समर्थ म्हणतात आहे की हे जे मेन ध्येय आहे, मेन जे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, आपल्या जीवनाचा जो मेन हेतू आहे, आपला जन्म का झालेला आहे, हे मात्र आपण काही केलं विसरू नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. जसं बोलता बोलता विषयानुक्रम सोडूनही कधी बोलू नये, तसं समर्थ म्हणतात दुसऱ्याच्या मनासी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. म्हणजे दुसऱ्या बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याला आपण जर बोलत असो तर त्या बोलण्याने त्याला त्रास होत असेल तर समर्थ म्हणतात तसं करणं योग्य नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे बहुत जनासी उपाय. मग ह्या बहुत जनासी उपाय आहे काय आहे? तर अध्यात्म निरूपण. वक्तयास पुसता त्रासू नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. मग समर्थ म्हणतात आहे, सद्गुरू म्हणतात आहे की बहुत जनांना उद्धाराचा मार्ग सांगणारे वक्ते आहेत. बहुत जनांना, सगळ्यांना मार्ग चांगला सांगणारे कोण हो? तर जे सांगतात ते, म्हणजे सांगणारे हे अधिकारी वक्ते आहेत. आणि त्यामुळे त्यांनी कोणती काळजी घ्यावी? तर समर्थ म्हणतात वक्तयास पुसता त्रासू नये. समर्थाने म्हटलंय वक्तयास पुसता त्रासू नये, चिडचिड करू नये. अधिकारी श्रोते असतील आणि त्यांनी जर शंका विचारली असेल तर हे तात्काळ भेडण्याचं सामर्थ्य जर आपल्यात नसेल तर पाहून सांगतो असं म्हणावं. अभ्यास करून कळवतो म्हणून सांगावं. काहीतरी चुकीचं सांगून श्रोत्यांमध्ये अधिक साशंक्य त्यांना करू नये, त्यांना अधिक बुचकळ्यात पाडवू नये. त्यांना मार्ग म्हणजे मुळातच त्यांना मार्ग माहिती नाही, त्यासाठी तुमच्याकडे ते येतात आहे आणि आपण त्याला वेगळंच जर त्यांना काहीतरी सांगतो आहे आणि ते सांगत असताना आपण पहिल्यांदा काय सांगितलं त्याचाही विचार केला जात नाही. म्हणून समर्थांनी पुढची ओवी दिली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा शिक्षक प्रश्न विचारतात तेव्हा विद्यार्थी जर समजा चुकला असेल तर शिक्षक रागवतात, पण श्रोत्याला हाही अधिकार आहे की त्याने वक्त्याला प्रश्न विचारावा. आता इथे जो आम्ही संपूर्ण ग्रंथ पाहतो आहे तो गुरु शिष्य संवाद आहे, गुरु शिष्याचा संवाद आहे. याचा अर्थ गुरु बोलले नाही तर शिष्याने प्रश्न विचारलेला आहे आणि गुरूंनी उत्तर दिलेलं आहे. तसं भगवद्गीतेचंच उदाहरण घ्या, गुरुने सांगितलेलं आहे का? नाही, शिष्याने प्रश्न विचारला आहे. अर्जुन वाच, उत्तर दिलंय भगवान वाच. मग भगवंताने उत्तर दिलंय, प्रश्न त्याचं उत्तर. म्हणून वक्त्याने सांगत राहणे आणि श्रोत्याने ऐकत राहणे यातून फार फलश्रुती नाही. म्हणून प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आपल्यापैकी काही विचक्षण श्रोते आहेत, अभ्यासू श्रोते आहेत, साधक आहेत. म्हणून तो संवाद जो आहे तो गुरु शिष्यांचा संवाद. तिथे गुरुचा अधिकार हा मोठा आहे, गुरुची जबाबदारी मोठी आहे. एकदा का आपण चुकीचं सांगितलं तर ती चुकीची गोष्ट जर श्रोत्यांच्या मनामध्ये बसून राहिली तर आयुष्यभर त्याला त्या चुकीच्या गोष्टीवरच त्याला पुढे कार्य करावं लागेल. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात अभ्यासे प्रगट व्हावे, अभ्यास करावा, अभ्यासे प्रगट व्हावे. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हाच आपल्याला त्याची प्रश्न उत्तरं येऊ शकतात. म्हणून अभ्यासे प्रगट व्हावे. आता अभ्यास कोणता? आपल्याला समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, वळलं पाहिजे. नुसतं समजून उपयोग नाही, कळलं पाहिजे, वळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात अभ्यासे प्रगट व्हावे. कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं, कधी बोलावं हे आपल्याला आपलं कळलं पाहिजे. दुःखाच्या प्रसंगी जाऊन आनंदाच्या गोष्टी करणे योग्य नाही. म्हणजे अभ्यास हे प्रगट व्हावे. म्हणून नाही तर झाकून असावे.
नाही तर झाकून असावे, प्रगट होऊनही नसावे, हे बरे नव्हे. समर्थ पुढची ओवी सांगतात आहे, श्रोत्याने आशंका घेतली ते तात्काळ पाहिजे फेडिली. म्हणजे श्रोत्याने जर आशंका घेतली तर ती तात्काळ फेडली पाहिजे. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. मग तसेच आपल्याच एखाद्या वचनाने आपणच पूर्वी बोललेल्या वचनाला बाधा येत नाही ना, याविषयी वक्त्याने सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की अनेकदा असं होतं की श्रोते प्रश्न विचारतात आणि वक्ता त्याचं उत्तरच देत नाही. सांगतो म्हणतात किंवा सांगतच नाही. ते काहीही असो, पण समर्थ म्हणतात ते तात्काळ भिडलं पाहिजे. आज प्रश्न विचारला आणि महिन्याभराने उत्तर दिलं, मग विद्यार्थ्यांची उत्कंठा निघून गेली. मग त्यांना आज प्रश्न पडलेला आहे, त्याचं उत्तर आजच दिलं पाहिजे. जसं एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला आणि त्याने सांगितलं माझं पोट दुखत आहे, आणि डॉक्टरांनी सांगितलं की तू घरी जा, तुला नंतर सांगेन औषध काय घ्यायचं आहे. चालेल का? नाही चालणार. मग तात्काळ ताबडतोब त्याचं औषध त्याला मिळावं, तर तो पुन्हा त्या डॉक्टरकडे जाईल आणि आपल्या प्रकृतीत अधिक तो सुधार करेल. तसंच ज्ञानी माणसाकडे जर कोणता श्रोता जर आला असेल तर त्याने सुद्धा आपल्या ज्ञानाच्या अभ्यासाच्या भरोशावर त्याची शंका फेडली पाहिजे. काही इकडचं तिकडचं उत्तर देऊन चालणार नाही, त्याचं देऊ पण नाही. आपल्याला जे माहिती आहे ते उत्तमरित्या त्याचा सोक्षमोक्ष लावावा. म्हणजे ते कितपत योग्य आहे त्याचं सगळं काय ते कारण शोधावं, त्याचं उत्तर शोधावं, आणि मगच श्रोत्याला उत्तर द्यावं. मग एक गोष्ट लक्षात ठेवावी की ती शंका त्याची एकट्याची नाही आहे, ती शंका अजून 10-100 लोकांना पडलेली आहे. म्हणून वक्त्याने बोलत असताना सगळा विचार केला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणत आहेत की अशा काही गोष्टी तुम्ही सांगता की जी गोष्ट मागे तुम्ही जी सांगितली होती त्याच्या विरुद्ध गोष्टी तुम्ही मांडता आहात. म्हणून काय म्हणतात आहे, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. अशा अनेक गोष्टी असतात. एका बाजूला आपण ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणतो. एका बाजूला आपण ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या म्हणतो. तसंच समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म, आणि दुसऱ्या बाजूला प्रपंच सुखे नैव करावा. मग आता दोन्ही गोष्टी आहेत, पण श्रोता भिन्न असेल, वक्तृत्वाची जागा भिन्न असेल, तर सांगणाऱ्याने अत्यंत सावधपणे त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणून ती सावधता समर्थ इथे सांगताना म्हणतात आहे की तुम्ही काळजी घ्या, अधिक त्यांना गोंधळात पाडू नका. आपणच त्याचं मंडन करायचंय आणि आपणच त्यांचं खंडन करायचं आहे. श्रोत्यांनी काय करायचं, तर अशा वेळेस आता एकदा असा बोलला, दुसऱ्यांदा असा बोलला, म्हणून समर्थ म्हणतात असं करू नका. मग नरेंद्रनाथांच्या जीवनामध्ये सुद्धा एक असाच प्रसंग आलेला आहे की त्यांनी, नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद, त्यांना हर्बर्ट पेन्सर यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लिहिलेल्या ग्रंथामध्ये पान क्रमांक अमुक-अमुकवर जी गोष्ट तुम्ही मांडलेली आहे त्याच गोष्टीचं खंडन तुम्ही पुढील असलेल्या या पानावर केलेलं आहे. अशा 10-15 गोष्टी नरेंद्रनाथांनी त्यांना सांगितल्या. समर्थ म्हणतात की असं जर झालं असेल तर त्या ग्रंथांची सुद्धा किंमत काय होते. म्हणून वक्त्याचं महत्त्व उडून जातं, श्रोता अधिक गोंधळात पडतो. म्हणून श्रोत्यांनी अशांचं ऐकलं पाहिजे जे मुळात गोंधळात न पडलेले वक्ते आहे. गोंधळात अजून गोंधळ करण्यात अर्थ नाही. म्हणून गुरुमुख श्रवण महत्त्वाचं आहे. म्हणून पहिल्यापासून आपण कोणता आग्रह धरलेला आहे की मूळ ग्रंथाला तुम्ही अभ्यासा. तुम्ही त्यावरून लिहिलेले ग्रंथ जर वाचत असाल तर तो लेखक त्याच्या प्रज्ञेप्रमाणे आणि अनुभूतीप्रमाणे त्याचं लिखाण करत असतो. म्हणून समर्थांचा दासबोध पाहावा, श्रीमद दासबोधामध्ये केलेलं विवरण पाहावं आणि मग त्यावर इतर असलेले भाष्य पाहावे, ज्ञानेश्वरी पाहावी. कारण समर्थ माऊली स्वतः सांगते आहे, समर्थ पुढे म्हणतात आहे, पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. म्हणजे असा ठाई ठाई सापडता कामा नये.
पोहणाराची गुचक्या पोहणाराची काय होतं, पुढे धरिता मागे पेचला. नाहीतर पुढे जो बोलतो त्यामुळे पूर्वी त्याने सांगितलेल्या गोष्टीस विरोध होतो. मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. म्हणजे आणि पूर्वी बोललेल्याचे समर्थन करून गेल्याने पुढे बोललेल्याच्या वचनास काय येते, बाधा येते. आणि असं झालं तर तो मग ठाई ठाई चुकतच जातो आणि काय पडतो, पेचात पडतो. म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे, पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की एकदा का आपण त्याच्यामध्ये अडकलो, एखाद्या संकटामध्ये अडकलो की नंतर आपल्याला भगवंताची आठवण होते. पण तसं होता कामा नये. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला भगवंताची आठवण होते. मग तसं होता कामा नये. आपल्याला उठता बसता नेहमीच्या रेग्युलर जीवनामध्ये नित्य नियमाचा आपला क्रम तो नामस्मरणाचा असला पाहिजे. कारण नामस्मरण करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो सकाळी मी उठतो, देवपूजा करतो, एवढं करतो, तेवढं करतो, देवाचं असं करतो, तसं करतो, ग्रंथ वाचतो, मी सगळं करतो, देवासाठी एवढा वेळ देतो. परंतु शेतातला जसं संत सावतामाळी आहेत ते कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी, त्या कांदामुळा भाजीमध्ये त्या शेतामध्येच त्यांनी विठ्ठल उभा केलेला होता. म्हणजे त्या शेतामध्येच त्यांना विठ्ठल दिसत होता. प्रत्येक भाजीमध्ये त्यांनी टाकलेल्या त्या प्रत्येक शेतामधल्या प्रत्येक भाजीमध्ये त्यांना विठ्ठल आपला दिसत होता. म्हणजे ते नामस्मरण, अखंड नामस्मरण त्यांचं चालू होतं. ते काम सोडून विशेष नामस्मरणच करत आहे असं करत नव्हते. काम करता करता ते स्मरणात बुडालेले होते. मग तसं झालं पाहिजे. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला. म्हणजे ज्यावेळी आपण भुसकाळ्यात पडणार त्यावेळी भगवंताला हाक मारायची हे काही योग्य नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तुम्ही पहिल्यापासूनच सुरुवात करा. तुम्ही थोडं थोडं नामस्मरण करा, जेणेकरून ते स्मरण आपलं उठता बसता, खाता जेवता, फिरता, येता जाता आपल्या मुखामध्ये ते आलं पाहिजे. म्हणून परेमध्ये जे असेल ते आपल्या वैखरीमध्ये येणार आहे. परापच्छंती मध्यमा वैखरी. म्हणून परेमध्ये जर चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार आहे. परेमध्ये जर चांगलं असेल तरच आपल्या वैखरीमध्ये चांगलं येणार आहे. म्हणून जे पेराल ते उगवे. शेतामध्ये जर आपण भातच पेरला आहे तर तांदूळच येणार, भात पेरून कांदा येणार नाही. म्हणजे समर्थ म्हणतात पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. म्हणजे एकदा का तुम्ही त्या या विषयांच्या अधीन झालात, एकदा का तुम्ही त्या विषयांमध्ये अडकलात की मग ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. मग त्या विषयाधीन झाल्यामुळे आपण त्या बुचकळ्यात म्हणजे आपण ते ठाई ठाई तिथे चुकतच जाणार आहोत. त्याच्यापासून अलिप्त होता आलं पाहिजे. विषयाधीन विषयापासून अलिप्त झालं पाहिजे. विषयासक्त होता कामा नये. विषय जे 8 विषय आहेत, विषय विकारांपासून आपल्याला लांब जायचं आहे. विषय विकारांवर मात करायचं आहे. मग समर्थ म्हणतात ज्यावेळी तुम्ही भुसकाळ्यात पडणार त्यावेळी भगवंताला आवाज द्यायचा नाही. मग सुरुवातीपासूनच आपलं कर्म असं असावं, यथासांग कर्म असावं. ते आपल्याला सहजरित्या सांगता आलं पाहिजे. असं आपले चोख अगदी आपला व्यवहार असावा. म्हणून सांगितलंय पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. म्हणजे पोहणाराच समर्थांनी उदाहरण दिलंय. पोहणाराची गुचक्या खातो. म्हणजे पोहणारा जो आहे जर स्वतःला सावरू शकत नसेल, तर तो बुडणाऱ्या लोकांना कसा बाहेर काढणार आहे. कारण त्यालाच पोहता येत नाही आहे. तोच पाण्यात पडलेला आहे, त्यालाच बाहेर निघता येत नाही आहे. मग तो बाकीच्या पोहणाऱ्यांना, बुडणाऱ्यांना कसं काय बाहेर काढणार आहे. मग त्यामुळे लोकांच्या शंका काय होतात, तशात राहून जातात. म्हणून तुम्ही सांगा मला, एखादा बुडत असेल त्याला वाचवण्यासाठी ज्याने उडी मारली आहे तोच जर समजा बुचकळ्या खात असेल, त्यालाच जर पोहणं जमत नसेल तर जो बुडणारा आहे त्याला तो कसा वाचवेल. म्हणून पहिलं जो वाचवणारा आहे तो तरबेज पाहिजे. म्हणजे बुडणाऱ्याला तो तारू शकेल. म्हणजे सद्गुरू म्हणतात जो वाचवणारा आहे तो कसा पाहिजे, तरबेज पाहिजे, हुशार पाहिजे, त्याला पोहता आलं पाहिजे.
जेणेकरून तो दुसऱ्यांचा जीव वाचवू शकेल. म्हणजे समर्थ म्हणतात आहे आपण अशा सद्गुरूंना पकडायचं आहे, अशा गुरूंना आपण नतमस्तक व्हायचं आहे, जे आपल्याला या सगळ्या भवसागरातून बाहेर काढणार आहेत. या भवसागरामध्ये जे आपण भवसागरामध्ये गुचक्या खातो आहे, त्या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सद्गुरूचरण पाहिजे. सद्गुरूंचा महिमा अगाध आहे आणि सद्गुरू आपल्या शिष्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. आणि या सगळ्यातून आपल्याला सोडवणारा आपला एक मालकच आहे, आपला बाप आहे, तो आपल्याला सोडवणार आहे. मग समर्थ म्हणतात की गुरु असा असला पाहिजे की त्याने आपल्या सगळ्या या भवसागरातून उत्तमरित्या आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. म्हणून पोहणाऱ्याची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. आपणची बोलीला संहार, आपणची बोलीजे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकला पाहिजे. म्हणजे एकदा आपणच जर संहारासंबंधी बोलला आणि परत आपणच जर सर्वसार असे म्हणून लागलो तर श्रोत्याचा निश्चय कसा होईल. मग अशा निरूपणाने काय होईल, दुस्तर मायेचा पार टाकला पाहिजे. अशा निरूपणाने दुस्तर मायेचा पार कोणीही कसा जाऊ शकेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की स्वतः संहार बोलीला, एका बाजूला संहार सांगितलेला आहे, आपणची बोलीला संहार, आपणची बोली जे सर्वसार, आणि दुसऱ्या बाजूला त्या संहाराबद्दल आपण सगळं सार आहे असं म्हटलं आहे. ज्याला आम्ही आता सार म्हटलं त्याला काही वेळेने आम्ही असार म्हणतो आहे. म्हणून सारासार विचार आम्हाला करायला पाहिजे. आणि म्हणून जे सूक्ष्म नाम घ्यावे, जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे. जे सूक्ष्म नाम घ्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. मग खरा विचारवंत कोण आहे, पुढे दिलेला आहे समर्थाने. समर्थ म्हणतात खरा विचारवंत वक्ता आहे की ज्याची दृष्टीच मुळामध्ये कशी आहे, सूक्ष्म आहे. ज्याची दृष्टी मुळामध्ये सूक्ष्म आहे, स्थूळामध्ये त्याचं लक्ष नाही आहे. स्थूल दिसते म्हणून सांगणे, पण श्रोत्यांना सूक्ष्माकडे नेणे गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. म्हणजे विचारवंत खरे असतील तर ते मुळाकडे जातील आणि मुळाकडे जाऊन सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून घेतील. मग आपलं मूळ काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. हा मनुष्य देह आपल्याला दिसतो आहे, जो सद्गुरूंनी उत्तमाचा देह आपल्याला दिलेला आहे. परंतु समर्थ म्हणतात आहे हा देह मिळाल्यानंतर, समर्थ म्हणतात हा देह मिळाल्यानंतर आपलं मूळ काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे देह शेवटी काय होणार आहे तर एक दिवशी तो जीर्ण होऊन किंवा एक दिवशी त्याच्यातला आत्मा निघून जाऊन तो शेवटी पृथ्वी तत्वात विलीन होणार आहे. म्हणजे मूळ काय आहे, परब्रह्माकडे ते विलीन होणार आहे. मग आता आपल्याला जो मिळालेला जो देह आहे, मिळालेली जी ही संपत्ती आहे, मिळालेलं जे सोनं आहे, ही जी लॉटरी आहे, तिचा योग्य प्रकारे आपल्याला वापर करता आला पाहिजे. हा जो देह जो आपल्याला मिळालेला उत्तमाचा देह आहे तो कशासाठी जिजवायचा आहे तर आपल्या सद्गुरू चरणासाठी आपल्याला परमार्थ मिळावा, आपल्याला आध्यात्मिक निरूपण मिळावं, जेणेकरून आपल्याला इहलोकाकडून परलोकाकडे जाता यावं, मोक्ष प्राप्त व्हावा, शेवटचा क्षण आपला गोड व्हावा, यासाठी समर्थाने एवढा चांगला देह आपल्याला दिलेला आहे. ही देहरूपी आपल्याला लॉटरी लागलेली आहे आणि हिचा योग्य वापर कसा करायचा तो आपल्याला कळला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, ते वक्ता म्हणवावे विचारवंत. मग तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. म्हणजे निरूपणात जे सूक्ष्म असे विचार मांडता येतात, वक्ता मांडतो, त्याचे स्वरूप श्रोत्यांच्या ठिकाणी बिंबवता आलं पाहिजे, तरच त्याला विचारवंत वक्ता असं म्हणता येईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे ते जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत.
आणि पुढे समर्थाने दिलेलं आहे, ब्रह्म कैसे मूळ माया कैसी. मूळ कळलं. आता मूळ आपलं काय आहे ते कळल्याशिवाय आपल्याला आपल्या देहाचा, आपल्याला जन्म घेण्याचं जे मुख्य कारण आहे ते कळणार नाही. मग आपलं मुख्य कारण काय आहे, आपला जन्म कशासाठी झालेला आहे, आपल्याला हा सुंदर उत्तमाचा देह समर्थाने कशासाठी दिलेला आहे, आणि आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटून जाण्यासाठी आपल्याला काय काय करायचं हे आपण ठेवलं पाहिजे. कारण मूळ काय आहे, शेवटी ते सगळं पृथ्वी तत्वामध्ये विलीन होऊन जाणार आहे. म्हणून ब्रह्म कसे मूळ माया कशी, ब्रह्म कसे मूळ माया कैसी, अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची. मग सगळ्या गोष्टी समर्थ म्हणतात आहे की हे सगळे प्रश्न आहेत. आता ब्रह्म कैसे मूळ माया कैसी, आता प्रश्न विचारलेला आहे. ब्रह्म कैसी मूळ माया कैसी, हे सगळे प्रश्न आहेत. आता समर्थांच्या समोर सगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समर्थांनी जागोजागी दिलेली आहेत. आपण सर्वांनी पाहिली आहेत. शंका असतील तर पुन्हा आपल्याला त्याच्यावर विचार करता येऊ शकतो, पण तो शंका घेणारा कोणी असेल तर त्याचं चिंतनही होईल. म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्म कैसे, हा सगळे प्रश्नच आहेत. आता ब्रह्म कैसे मूळ माया कैसी, अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या. ब्रह्म म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, पण ब्रह्म म्हणजे काय, मूळ माया म्हणजे काय, अष्टदा प्रकृती कशी, शिवशक्ती कोण, कशाला म्हणतात, शिव कोण, शक्ती कोण, षडगुणेश्वर भगवंत कोण आहेत, षडगुणेश्वरांमध्ये षडगुण कोणते आहेत आणि त्यामधले गुणसाम्य कशाला म्हणावं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, ब्रह्म कसा आहे, मूळ माया कशी आहे, अष्टदा प्रकृती, हे सगळ्याचं वर्णन काय आहे हे सांगितलेलं आहे, कसं आहे. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे, अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुष. अर्धनारी नटेश्वर म्हणजे, अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय आहे, प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभिनी तदनंतर त्रिगुण कैसे. मग अष्टदा प्रकृती, 5 पंचमहाभूत आणि 3 त्रिगुण, मग अष्टदा प्रकृती झाली. मग शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर, शिवशक्ती सांगितली, षडगुणेश्वर. मग समर्थांनी जागोजागी सगळा विचार केलेला आहे. प्रकृती पुरुषाचा विचार समर्थांनी मांडला. गुणक्षोभिनी म्हणजे काय, त्यानंतर त्रिगुण कोणते, रज तम सत्व 3 त्रिगुण आहेत आणि त्या त्रिगुणामध्ये साम्यता कशी आहे, पूर्व पक्ष कोणता आहे, त्याचं वर्णन समर्थ करतात आहे. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिले आहे, पूर्व पक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. मग पूर्व पक्ष कोठून कोठपर्यंत असतो, वाच्यांश म्हणजे काय, लक्षांश म्हणजे काय, आणि या प्रकारे अनेक पारिभाषिक संज्ञांचा शब्दांचा सूक्ष्म विचार जो जाणतो तो साधू धन्य आहे. आणि म्हणून म्हटलंय, धन्य तो साधू. कोणाला म्हटलं आहे की ज्याने सूक्ष्माकडे आम्हाला नेलं. स्थूल नष्ट होणारा आहे, दृश्य जगत हे नष्ट होणारं आहे, पण या दृश्याच्या माध्यमातून आम्हाला जे अदृश्य आहे, जे सूक्ष्म आहे, जे अतिसूक्ष्म आहे, त्याकडे जर आपल्याला नेणारं कुणी आहे तर तो साधूजन्य आहे. म्हणजे समर्थ म्हणतात, सूक्ष्म काय आहे, सूक्ष्म हे दीर्घकाळ टिकणारं आहे आणि स्थूल कसं आहे, नष्ट होणार आहे. मग शाश्वत जे आहे ते सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म जे आहे त्याला आपण धरून ठेवलं पाहिजे, कारण ते दीर्घकाळ टिकणारं आहे. म्हणजे कोण आहे दीर्घकाळ टिकणारं, काय आहे, ब्रह्म सत्या जगत मिथ्या. म्हणजे हे सगळं दिसणारं जगत जे आहे ते मिथ्या आहे, खोटं आहे, एक दिवस ते संपणारं आहे. पण दीर्घकाळ टिकणारं काय आहे, आपल्या सद्गुरूंचं स्मरण.
आपल्या सद्गुरूंचं स्मरण, त्या परब्रह्म, तो परब्रह्म आहे ते दीर्घकाळ टिकणारं आहे. शाश्वत जे आहे ते दीर्घकाळ टिकणारं आहे. आपण ज्या गोष्टींना, या भौतिक साधनांमध्ये जे आपण अडकलेलो आहोत, त्या सगळ्या नाशिवंत आहेत. त्या स्थूल गोष्टी आहेत, त्या नष्ट होणाऱ्या आहेत. मग नष्ट होणाऱ्या, मग समर्थ म्हणतात शाश्वत गोष्टींमध्ये अडकावं की अशाश्वत गोष्टींमध्ये अडकावं. प्रत्येक समासामध्ये समर्थ देतात आहे. आपण कशामध्ये अडकलं नाही पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात कशामध्ये अडकावं आणि कशापासून आपण अलिप्त व्हावं हे आपल्याला आता कळलं पाहिजे. कारण समर्थाने प्रत्येक वेळी जागोजागी दिलेलं आहे. शाश्वत काय आहे, दीर्घकाळ काय आहे, जे दीर्घकाळ टिकून राहणारं आहे त्याच्यासोबत आपल्याला राहता आलं पाहिजे. ते धरून ठेवता आलं पाहिजे. परब्रह्म सद्गुरू चरण आपले हे शाश्वत आहेत, दीर्घकाळ टिकून राहणारं आहे. बाकी सगळं हे जगत मिथ्या आहे, हे सगळं खोटं आहे. एक ना एक दिवस याचा लोप हे सगळं काय होईल, लोप पावणार आहे. परंतु परब्रह्म मात्र जसंच्या तसं असतची असे सर्व काळ. म्हणजे आपण काय आपल्याकडे राहणार आहे, शेवटी आपण काय घेऊन जाणार आहे. जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण जमा करतच आलेलो आहे. हे जमा कर, ते जमा कर, ही प्रॉपर्टी कर, ती प्रॉपर्टी कर. म्हणजे प्रत्येक वेळा समर्थ आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण सगळं जमा करत आलेलो आहे. काय शाश्वत आहे ते जमा करता आलं पाहिजे. जे दीर्घकाळ टिकणारं आहे, कायम असतचे असे तिन्ही लोक, म्हणजे असतचे असे ते असणारच आहे. आपण असो वा नसो, जे दीर्घकाळ जसंच्या तसं राहणार आहे. असं शाश्वत परब्रह्म जे आहे, निश्चळ निराकार जो परब्रह्म आहे, त्याच्या चरणी आपल्याला लीन व्हायचं आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत काय आहे सगळं जमा करतो आहे. पण जाताना मात्र रिकाम्या हाताने, जसं आपण येताना रिकाम्या हाताने आलो तसं जातानाही रिकाम्या हाताने एक कपडाही न नेता जाणार आहोत. मग हे सगळं जे जमवतो आहे, हे सगळं जे आपण जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत जे काही करतो आहे, जी एवढी तळमळ चाललेली आहे, ज्याचं स्मरण केलं पाहिजे, ज्याने हे विश्व निर्माण केलं, ज्याने हे सगळा परब्रह्म, ज्याने हा सगळा भवसागर हा जो दिसतो आहे तो सगळा ज्याच्या अधिष्ठानावर उभा आहे. पिकलेलं पान सुद्धा त्याच्या होकाराशिवाय पडत नाही, त्याच्या आज्ञेशिवाय पडत नाही आहे. मग समर्थ म्हणतात आहे, ज्याच्यावर ही सृष्टी सगळी आहे, ज्याने हे केलेलं आहे, त्याला मात्र आपण विसरून भलत्याचकडे आपण भलतंच काही विश्व जमा केलेलं आहे. मग मूळ काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. मूळ परब्रह्म, त्याच्याशी आपल्याला लीन व्हायचं आहे. त्याच्याकडे म्हणजे समर्थ म्हणतात शाश्वत जे आहे त्याच्यामध्ये अडकता आलं पाहिजे. 2 वेळची उपासना, स्मरण, आपलं नामस्मरण, ते भगवंताचं स्मरण मात्र आपण विसरता कामा नये. कारण आपला जन्म कशासाठी आहे, मूळ कारण काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की पूर्वपक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. म्हणून धन्य तो साधू कोणाला म्हटलं आहे की ज्याने सूक्ष्माकडे आम्हाला नेलं. स्थूळ हे काय आहे, नष्ट होणार आहे. दृश्य जगत नष्ट होणार आहे, पण या दृश्याच्या माध्यमातून आम्हाला जे अदृश्य आहे, जे सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे, त्याकडे जर आपल्याला नेणारं कुणी आहे तर तो साधू धन्य आहे असं समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून समर्थांनी पुढची उभी दिलेली आहे, नाना पन्हाळी पडेना, बोलिलेची बोलावेना, मौन्य गर्भानुमाना आणून सोडी. मग असा वक्ता जो असेल तो उगीच नाना पाल्हाळ लावत नाही, एकदा बोललेलंच परत परत बोलत नाही. आणि जेथे वाणीला मौन पडते ते ब्रह्म आपल्या निरूपणाने श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो. म्हणून समर्थांनी इथे नाना पाल्हाळ पडेना म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी एवढं मोठं ताराळ लांबवलं जातं. नेमकं काय सांगायचं होतं हे श्रोत्यांच्या लक्षातच राहत नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला सांगायची आहे तर एवढ्या गोष्टी सांगतो, परंतु त्या गोष्टी सांगण्याच्या मागे आपण एवढं सगळं त्यांना विस्तारित सांगण्याच्या मागे आपल्याला मेन मुद्दा काय आहे, मेन उद्देश काय आहे हे
श्रोता विसरून जातो. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, जन्म झाल्यानंतर आपण या भवसागरामध्ये, आपण या आयुष्यामध्ये एवढे गुंतले जातो की मेन उद्देश आपल्या जन्माचं मेन जे कारण आहे, आपल्या जन्माचं मूळ जे आहे तेच आपण विसरून जातो. जसं समर्थ म्हणतात आहे की श्रोता एखादा विषय सांगता सांगता एवढा तो विषय लांबवतो की मेन मुद्दा काय आहे, मूळ काय आहे तेच विसरून जातं. तसं आपल्या जीवनामध्ये आहे. आपलं जीवन कशासाठी आहे, आपण कशासाठी आलेलो आहे, आपल्याला काय प्राप्त करायचं आहे हे आपण विसरून जातो आणि काय करतो, या भौतिक गोष्टींमध्ये, या भवसागरामध्ये अडकलो जातो. मग मेन मूळ काय आहे, मूळ कारण, आपलं येण्याचं कारण काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की ऐकलं म्हणतात हो, आम्ही सगळं ऐकलं म्हणतो, कीर्तन चांगलं झालं, त्या कीर्तनाचा पूर्वरंगाचा अभंग कोणता हेच माहीत नाही. आपल्याला हसवलं की आपल्याला वाटतं खूप छान. मग आपण तेवढ्यापुरती सगळं आपल्याला वाटतं की सगळं माझ्या लक्षात आहे, परंतु बाहेर आल्यावर मात्र काहीही लक्षात राहत नाही. म्हणजे अभंगातील सिद्धांत कोणता आहे हाच माहीत नाही. कायम स्वरूपी दृष्टांतावर खेळत राहिले. दृष्टांत लक्षात राहिला, आपण त्याचा सांगण्याचा जो गाभा आहे, सांगण्याचा जो उद्देश आहे तोच विसरून गेला. म्हणजे त्या विनोदामध्ये, त्या गोष्टीमध्ये अडकला, दृष्टांतामध्ये अडकला. म्हणून समर्थ म्हणतात अशा श्रवणाने काही प्राप्त व्हायचं नाही. कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तरंगाचे 2 प्रकार असतात. पूर्वरंगामध्ये ब्रह्मनिरूपण असतं आणि उत्तरंगामध्ये काय आख्यानाचा भाग असतो. लोकांना आख्यानं जास्त आवडतात आणि समर्थ म्हणतात आता खरं आख्यानं आवडतं. आणि आता खरं सांगायची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये की उत्तरंगामध्ये जो आख्यानाचा जो भाग आहे हा मुळातच फक्त दृष्टांत आहे. समजून घेण्यासाठी ते सांगणं, म्हणजे दृष्टांत आपल्याला का दिला जातो, तर एखादा सिद्धांत आहे जो आपल्याला लवकर कळत नाही आणि तो सिद्धांत कळावा, त्याचा मेन उद्देश काय आहे, मूळ कारण त्याचं काय आहे हे आपल्याला कळावं, यासाठी दृष्टांत आहे. परंतु आपण दृष्टांतामध्ये अडकून राहता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्यामुळे दृष्टांत जरी तोच वापरला असला तरी सिद्धांत व्यवस्थित समजावा यासाठी दृष्टांत आहे. आणि आता लोकांना प्रपंचाच्या गोष्टी जास्त आवडतात. मग अनेक लोक म्हणतात, तुम्ही घरातील उदाहरणं देतात ती आम्हाला फार आवडतात. प्रपंचच आवडतं माणसाला मुळात, त्यामुळे ती उदाहरणंही आवडतात. पण समर्थ म्हणतात त्यामध्ये रमू नये, समजून घेण्यापुरतं त्याचा वापर करावा, पण त्यात मात्र अडकू नका. आम्ही आमचं लक्ष ब्रह्माकडे ठेवावं. आपलं मूळ कारण काय आहे, मूळ उद्देश काय आहे, या जन्माचा मूळ कारण काय आहे ते आपलं लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून समर्थांनी इथे कोणते शब्द आणलेले आहेत तर पाल्हाळ लावणं समर्थांना आवडत नाही. म्हणजे विधभर लाकूड आणि हातभर जेलपी, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. लाकडाचा आकार विधभर आहे, पण त्याची झेलपी जर काढायची असेल तर ती हातभर होते, मग अशा प्रकारचं पाल्हाळात्मक बोलणं समर्थ म्हणतात वक्त्याने श्रोत्यांचा वेळ खाणे आहे. म्हणून वेळ खाऊ नका, त्यांच्या वेळेचा सदुपयोग करून द्या. त्याला त्या परब्रह्माची श्रोत्यांना परब्रह्माची आवड लागली पाहिजे. असं निरूपण असावं की त्या निरूपणातून परब्रह्म त्यांना साक्षात दिसला पाहिजे. परब्रह्माखेरीज त्यांना दुसरं काहीही दिसता कामा नये. आपल्या जीवनाचं मूळ कारण काय आहे, आपण कशासाठी आलेलो आहे आणि आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटून जायचं आहे. 84 लक्ष जीवयोनीमधून आपल्याला सुटून जायचं आहे. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं, जन्माचं सार्थक करायचं आहे. यासाठी आपला जन्म आहे, हा मेन उद्देश आहे. आणि त्या परब्रह्माखेरीज असं निरूपण असावं की आता परब्रह्माखेरीज आपल्याला त्या निरूपण ऐकताना कुठलाही भास, कुठलाही विषय, कुठलाही म्हणजे कोणतेही ठिकाण, कुठलेही विषय आपल्याला त्याच्यामध्ये येता कामा नये, कुठलाही विषय आपल्याला आठवता कामा नये. फक्त आणि फक्त माझा परब्रह्म, माझे सद्गुरू आणि मी, याच्या पलीकडे आपल्याला कुठलाच विषय आठवता कामा नाही, असं निरूपण असलं पाहिजे. त्या परब्रह्माखेरीज दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे
नाना पाल्हाळी पडेना, बोललेची बोलावेना, मौन गर्भ अनुमानना आणून सोडी. मग समर्थ म्हणतात, जेथे वाणीला मन पडतं तेथे ब्रह्म आपल्या निरूपणाने श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतं. आता मौन्य गर्भ अनुमानना आणून सोडी म्हणजे समर्थ म्हणतात की पाल्हाळ लावतच नाही, एकच एक गोष्ट सततपणे सांगत नाही, अगदी साधे आणि सरळ सांगतो. आणि समर्थ म्हणतात पाल्हाळ आम्ही लावतच नाही, साधं सरळ एका वाक्यात सद्गुरू समर्थ आपल्याला सगळं देतात आहे, आपल्याला कळावं यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मग घडीने एक विमळ ब्रह्म, घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक सर्व ब्रह्म, घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एक. मग एखादा वक्ता एकदा म्हणतो की ब्रह्म विमळ आहे. काय आहे? ब्रह्म विमळ. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म. एखादा वक्ता एकदा म्हणतो की ब्रह्म विमळ आहे, तर दुसऱ्या क्षणी काय म्हणतो की सर्वच ब्रह्म आहे. घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, दुसऱ्या क्षणाला म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे. द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एक. पण दुसऱ्या क्षणी सर्व ब्रह्मच आहे, तर परत काही वेळाने ब्रह्मच द्रष्टा आहे, साक्षी आहे आणि त्याला सत्ता ब्रह्म असेही म्हणतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, काही सांगणारे वक्ते असे म्हणतात की मी एका वेळेस अनेक विचार मांडतात. काय करतात? एका वेळेस अनेक विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. एका वेळी एक विचार नाही, अनेक विचार मांडण्याचा. कारण सांगणाऱ्यांचाच जर गोंधळ असेल तर ऐकणाऱ्याचा केवढा गोंधळ उडत असेल, कल्पना करा. कशाला करावा एवढा गोंधळ? पहिले आपण एकांती बसून त्या ग्रंथांचा अभ्यास करावा, समजून घ्यावं, संतांना समजून घ्यावं. संतांचे बोध हे त्यांच्या ग्रंथामध्ये आहेत. एकदा संतांना समजून घेतलं की इतर गोष्टी समजून घेण्याची गरजच पडत नाही. आणि म्हणून शास्त्र ग्रंथांपेक्षा संत साहित्य जर आपण वाचली तर आपल्याला बोधही होईल आणि आपल्या जीवनाचं सार्थकही होईल. कारण समर्थ म्हणतात आहे, दासबोध कोणी सांगण्यासारखा मुळीच नाही, ज्ञानेश्वर कोणी सांगण्यासारखी नाहीच आहे. त्यांनी सगळ्यांसाठी लिहून ठेवलेली आहे. इतरांना सोपं कळावं म्हणून सोपं करून ठेवलेलं आहे. इतरांना सोपं कळतं, ते सोपं केलेलं आहे. आता ते सांगणाऱ्याने अधिक कठीण करून टाकलं तर तो भाग वेगळा. म्हणून आपणच ग्रंथ हातात घ्यावा, आपणच एक एक गोळी वाचावी, हळूहळू त्याचं चिंतन करावं. पहिल्यांदा एक होईल, पहिल्या वाचनामध्ये आपल्याला कठीण वाचेल, दुसऱ्या वाचनामध्ये थोडं इझी वाटेल, थोडं असं ज्यावेळी आपण वारंवार वाचत जाऊ ते हळूहळू त्याचा जो गर्भ म्हणजे त्याच्या गभितार्थ जो आहे, त्याचा जो अर्थ आहे तो आपल्याला बरोबर कळेल. मग समर्थांनी एवढं उत्तमाचं लिहून ठेवलेलं आहे की सहज आपल्याला ते कळू शकतं. त्यांनी सगळ्यांसाठी लिहून ठेवलेलं आहे. म्हणून आपणच ग्रंथ हातात घ्यावा, एक एक ओवी वाचावी, अभ्यास करावा, अभ्यासही प्रगट व्हावे. अभ्यास काय आहे? नुसती पाटी आणि वही घेऊन शाळेत जाणे म्हणजे अभ्यास नाही आहे. तर अभ्यास म्हणजे आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता आला पाहिजे, त्या ओव्या वाचता आल्या पाहिजेत, त्यांचा अर्थ लावला पाहिजे. त्या ओवीमध्ये समर्थांनी, संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. संतांनी कोणती वचने दिली आणि त्या वचनांमध्ये संतांचं काय म्हणणं आहे तेही आपल्याला कळलं पाहिजे. मग हळूहळू अभ्यासही प्रगट व्हावे. जेवढा अभ्यास वाढत जाईल तेवढा हळूहळू त्याचं ज्ञान आपल्याला मिळत जाईल. म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश जो आहे तो आपल्याला काय होईल, कळत जाईल. म्हणूनच समर्थ म्हणतात आहे, हळूहळू त्याचं चिंतन करावं, आपोआप ग्रंथ उकळत जातो. मग असे ग्रंथ आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने निशंक करतील. हरिपाठ किती सोपा आहे. लोक हरिपाठाच्या एका ओवीवर 4-4 महिने बोलतात. माऊलींनी लिहिलेला हरिपाठ किती सोपा आणि साधा आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. इथे कुठे कठीणता आहे सांगा बरं. असोन या संसारी जिव्हा बेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. किती सोपं आहे.
समर्थांचे मनाचे श्लोक घ्या, करुणाष्टक घ्या. किती साधे आणि सोपे आहेत. किती साधं सोपं समर्थांनी सांगितलं. मनाच्या श्लोकामध्ये मनाला सांगितलेलं आहे. श्री मनाचे श्लोक का म्हटलेलं आहे? नुसते श्लोक म्हटले नाही, समर्थांचे श्लोक म्हटले नाही, मनाचे श्री मनाचे श्लोक. म्हणजे त्या मनाला कोणाला सुधारण्याची गरज आहे? या देहाला सुधारण्याची गरज नाही, त्या मनाला सुधारण्याची गरज आहे. जेव्हा आपल्या मनाला कळेल, उमजेल, मनाला ते अनुभवायला मिळेल, तेव्हा मन आपोआपच आपल्याला काय आहे तर आज्ञा करणार आहे. म्हणजे मनाला सांगितलेलं आहे, कारण हे मनच चंचल आहे. मनच आता इकडे आहे तर न कोणत्याही गाडीचा प्रवास न करता ते काय कुठे कुठे जाऊ शकतं. तसं समर्थांनी म्हटलंय श्री मनाच्या श्लोकांमध्ये. मनाचे श्लोक किती सुंदर आहेत, साधे सोपे सरळ, एका क्षणी वाचता क्षणी आपल्याला त्याचा अर्थ कळतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे सज्जन मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मनाला सज्जन म्हटलेलं आहे. हे सज्जन मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तुला कुठे जायचं आहे? भक्ती पंथाला जायचं आहे. तुला भक्तीमध्ये लीन व्हायचं आहे. तुला भक्ती करायची आहे. मग मनाला समर्थांनी सांगितलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. ज्यावेळी तू भक्ती पंथाला जाशील त्यावेळी तुला श्रीहरीचं पावन दर्शन होणार आहे. म्हणजे एवढं साधं सोपं सरळ आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला ते अभ्यासता आलं पाहिजे, ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. किमान दिवसातून एकदा तरी आपल्याला वाचायला जमलं पाहिजे. म्हणून मग समर्थांनी म्हटले अभ्यासही प्रगट व्हावे. जेव्हा ते अभ्यास कराल त्यावेळी तुम्ही प्रगट होणार आहात. म्हणून किती सोपं श्री मनाचे श्लोक घ्या, करुणाष्टक घ्या, परंतु ते आपल्याला कठीण करून सांगितले जातात आणि आपल्याला त्यामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून समर्थ म्हणतात असा अभ्यास केला पाहिजे की ते अधिकाधिक सोपं झालं पाहिजे. मग जो स्वतःच अडकलेला आहे म्हणजे जो स्वतःच बुचकळ्यात सापडलेला आहे तो दुसऱ्याला कसा बाहेर काढणार? म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, एकदा तर म्हणतोय घडी एक विमळ ब्रह्म. म्हणजे एकदा श्रोता म्हणतोय घडी एक, वक्ता म्हणतोय घडी एक विमळ ब्रह्म. दुसऱ्या वेळी घडी एक म्हणे सर्व ब्रह्म. द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. मग ब्रह्माचे सांगत बसतो आहे की ब्रह्माचे सांगत बसतो तो की विमळ ब्रह्म, सर्व ब्रह्म, द्रष्टा ब्रह्म, साक्षी ब्रह्म, सत्ता ब्रह्म, हे सगळे ब्रह्मच आहेत. पण त्यातलं नेमकं त्यालाही कळत नाही काय नेमकं आहे. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे निश्चळतेची जाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ, निश्चळ चंचळतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही. नाना प्रसंगी खळखळ काय आहे? निवाडा नाही. निश्चळ आहे ते चंचळ झाले म्हणतो. जे चंचळ आहे तेच ब्रह्म आहे असं सांगतो. मग स्वतःचाच इतका वितंड वाद होतो आहे की मतामतांचा झाला गलबला आणि तो मतामतांचा गलबला स्वतःचीच दोन मतं झाली. मग समर्थ म्हणतात आहे की एखादा वक्ता एकदा म्हणतो की ब्रह्म विमळ आहे आणि तर दुसऱ्या क्षणी म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे. तर परत काही वेळाने ब्रह्मच द्रष्टा आहे, साक्षी आहे आणि त्याला सत्ता ब्रह्म असंही म्हणतात. मग निश्चळतेची झाले चंचळ. कधी म्हणतो की निश्चळ तेच चंचळ झालं, तर कधी म्हणतो की चंचळ ही केवळ ब्रह्मच आहे. त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी विधाने तो करतो. त्याचा स्वतःचाच कुठल्याही बाबतीत निश्चय झालेला नसतो. म्हणून पुढे समर्थांनी दिले चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलविना. चंचळ आणि निश्चळ सर्व केवळ चैतन्यच आहे असं म्हणतो. पण अवघे चैतन्याची केवळ प्रत्येकाचं स्वरूप स्पष्ट वेगवेगळं करून रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलावेना. म्हणजे स्पष्ट वेगवेगळे करून निश्चितपणे त्याला सांगताच येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की उगीच करी गथा गोवी तो लोकांस कैसे उगवी, नाना निश्चय नाना गोवी पडत जाते.
मग अशा प्रकारचा गोंधळ ज्याच्या स्वतःच्या विचारात आहे तो लोकांचे समाधान कसं करू शकणार आहे? मग निरनिराळी मते, निरनिराळी विधाने ऐकल्याने नाना प्रकारचे गोंधळ वाढतच जातात. समर्थ म्हणतात स्वतःच इतका गोंधळलेला असतो तर तो इतरांना जे संभ्रमामध्ये पडलेले आहेत त्यांचा गोंधळ तो कसा काय मिटवू शकेल? म्हणून अशाकडनं ऐकूच नये की ज्याचे अनुभवाचे बोलच नाही, जे नुसतं शब्दज्ञानी आहेत. म्हणून शब्द पंडित हे बुद्धीने चांगलं करू शकतात. ज्यांच्या जवळ ज्ञान आहे ते लोकांना आपली युक्ती वापरून, म्हणजे ज्यांच्या जवळ ज्ञान आहे ते लोकांना आपली युक्ती वापरून त्यांची दिशाभूल करू शकतात. पण साधे लोक त्यांच्याकडून दिशाभूल होत नाही, कारण ते साधे आहे, सरळ आहे, सज्जन आहेत. आणि इतकं असूनही ते कसे आहे? सर्वज्ञ आहेत आणि इतरांबद्दल त्यांना तळमळ आहे. म्हणून त्यांचं साहित्य सगळ्यांपर्यंत ते पोचलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे बुद्धीने करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडनं ऐकू नये. नुसते त्यांच्याजवळ शब्द पांडित्य आहे, डिग्र्या मिळवलेल्या आहेत, तेवढ्याने काही प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात एक वक्तृत्व श्रवणी पडे. समर्थांनी दिलाय एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधानामुळे. जे समाधान होतं, जे होत नव्हतं तेही सुद्धा चालले जाते. एक निश्चय बिघडे अकस्मात. जो निश्चय केला जातो तो निश्चय उडून जातो, समाधान होतं ते भंगतं. असं वक्तृत्व श्रवणी पडल्यामुळंच साधकाच्या साधनेमध्ये व्यत्यय निर्माण होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशाकडनं तुम्ही ऐकू नका. म्हणून पुढे दिलंय ब्रह्मासन म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे ब्रह्म. नातेपणाचा संभ्रम बोलून दावी. मग भ्रमाला तो परब्रह्म म्हणतो आणि परब्रह्माला काय म्हणतो? परब्रह्मास म्हणे भ्रम म्हणतो. आणि आपल्या ज्ञातेपणाची ऐट बोलून दाखवतो. ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी. घाली शास्त्रांची दडपणा, प्रचितीविना निरूपणा. घाली शास्त्रांची दडपणा, प्रचितीविना निरूपणा. पुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. असा वक्ता आपल्या बोलण्याला शास्त्राधार देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं निरूपण प्रचितीचं, स्वानुभवाचं नसतं. श्रोत्यांनी प्रश्न विचारले की तो त्याला अत्यंत क्षीण वाटतो, तो त्रासतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात असा जो वक्ता आहे तो शास्त्राची दडपण घालतो, शास्त्राचे आधार देतो, मोठमोठाले वाक्य वापरतो, सगळे वेगवेगळे शास्त्र हाताशी धरून तो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. 4 संस्कृतचे वाक्य वापरतो, 4 मोठे शास्त्रातली उदाहरणं देतो. गाली शास्त्रांची दडपण, प्रचितीविना निरूपण. प्रचितीचं निरूपण पाहिजे, प्रचिती आलेली पाहिजे. ज्याला अनुभव येतो ना तो बरोबर दिशा दाखवू शकतो. ज्याला अनुभवच नाही, फक्त ज्ञान आहे पण त्याचा मात्र अनुभव घेतलेला नाही, त्याला काहीही समजू शकत नाही. आणि ज्याला अनुभव आहे आणि ज्ञान आहे तो मात्र आपल्याला एखाद्या विषयातून सहज बाहेर काढू शकतो. म्हणून समर्थांनी म्हटले अनुभव गरजेचा आहे. तुम्ही किती शिकलात आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला अनुभव किती आहे हेही गरजेचं आहे. कारण अनुभवाशिवाय कुठलंही ज्ञान आपल्याला होत नाही, कुठलंही ज्ञान आपल्याला येत नाही. आणि अनुभवाशिवाय आपल्याला काय होतं, एखादा निर्णय घेणंही जमत नाही. अनुभव असेल तर आपण एखादा निर्णय उत्तमरित्या घेऊ शकतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशी शास्त्रांची दडपण म्हणजे अशा प्रकारे शास्त्रांचं ओझं श्रोत्यांवर का ठेवावं? करू नका तसं. घाली शास्त्रांची दडपण, प्रचितीविना निरूपण. पण त्यांच्या काही अनुभवाला काही आलेलं नसतं. ज्याला अनुभवाला आलेलं नसतं त्याला शब्दांचा पाल्हा जास्त वापरावा लागतो. आणि ज्याच्या अनुभवाला आलेला आहे आणि ज्यांच्या अनुभवाला आलेले आहे ते सहज आपल्याला त्याच्यातून बाहेर काढू शकतात. ज्यांच्या अनुभवाला आलेला आहे त्यांना फक्त सांख्यिकी सांगावं लागतं. महान पुरुषांच्या मुखातून निघालेले 2 शब्द सुद्धा माणसाचं समाधान करून जातात. बघा, 2 शब्द सुद्धा. जिथे अनुभव आहे तिथे शब्द कमी लागतात, जिथे अनुभव कमी असतो तिथे शब्द जास्त वापरावे लागतात. म्हणून समर्थ म्हणतात घाली शास्त्रांची दडपण, प्रचितीविना निरूपण. पुसो जाता
उगाच सीन अत्यंत मानी, विचारलं की चिडतो तो, उगाच सीन अत्यंत मानी, पुसतो जाता उगाच सीन अत्यंत मानी. म्हणजे विचारलं की चिडतो याचा अर्थ असा की त्याला प्रश्न विचारू नका, तो सांगेल तो चुपचाप ऐकून घ्या. म्हणून समर्थ म्हणतात, ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा. म्हणजे आता इथे समर्थाने अजून वक्त्याची खरडपट्टी चांगलीच काढलेली आहे. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा, साराचा निवाडा झाला पाहिजे. ते म्हणतात आहे की ज्ञात्यास त्याला ज्ञानाचा अभिमान आहे, तो ज्ञानी आहे असं त्याला वाटतं, आणि तो मी ज्ञानी आहे हे दाखवण्यासाठी त्याचा अर्धा श्रम त्याच्यासाठीच जातो. हे उदाहरण सांगा, ते उदाहरण सांगा, हे पाठ करू का, ते पाठ करू का, अशा प्रकारे सांगू का, अशा पद्धतीने सांगितलं तर जमेल का, ते नाना प्रकारच्या कोलांट उड्या करतो तो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचे ज्ञाते गुण त्याला जपायचा असतो. दुसरी बाजू त्याची अशी आहे की पदार्थ भिडा आहे तो. काय आहे? पदार्थ भिडा. मग संत तुकाराम महाराजांचं एक वचन प्रसिद्ध आहे, आषाढभूत वक्ता धा कशोतियांच्या चित्ता. जो मनुष्य आषाढभूत आहे त्याला पदार्थाची भीड आहे. त्या माणसाला आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, अधिकाधिक लोकांनी आपल्याला बोलावलं पाहिजे, अधिकाधिक लोकांनी मी ज्ञानी आहे असं म्हटलं पाहिजे, मी ज्ञानी आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे प्रसिद्धी, पैसा याच्यामध्ये गुंतलेले जे लोक आहेत ते लोक समाजाला काही देऊ शकणार नाहीत. त्यांचं वक्तृत्व उत्तम असेल, ज्ञानही भरपूर असेल, परंतु अनुभवाची जोड नसल्यामुळे समाजाचा उद्धार करू शकत नाही. समाजाचा उद्धार संत का करू शकतात? कारण संतांजवळ तळमळ आहे आणि अनुभवाची जोड आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन न देखवे डोळा. हे जन जे बुडते आहे, कशाला हे बळी पडतं आहे, कोणाला बळी पडतं आहे, यांना मूळ काय आहे, आपल्या जीवनाचं मूळ काय आहे तेच त्यांना कळलेलं नाही. म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा. कशामध्ये अडकलेला आहे? नुसतं पुस्तक वाचलेलं नाही आहे. म्हणून हे पुस्तक जेव्हापासून छापलं गेलं तेव्हापासून लोक अभ्यासू झाली आहे, अनुभवाच्या दृष्टीने शून्य झालेली आहे. म्हणजे पुस्तकी ज्ञान घेऊन आपण सगळं सांगू शकत नाही. पुस्तकी ज्ञान आहे पण अनुभव नाही, काही फायदा नाही. मग अभ्यासाने ज्ञानी होणं. म्हणून अभ्यास गुरु, आत्मज्ञानी गुरु आणि परमात्म गुरु असे गुरुचे 3 प्रकार पडतात. त्यातला अभ्यासू गुरु जो आहे तो अभ्यासाने लोकांना सांगेल ना, त्याच्याजवळ काही ना लोकांजवळ काही भेटणार नाही. पण जे आत्मज्ञानी गुरु आहेत, जे परमात्म गुरु आहेत, जे जगाचा उद्धार करू शकतात, आणि ते खरं गुरु मोक्षम आहे. बाकी राहिलेलं जे आहे ते मोरी सापडलेल्या पाण्याप्रमाणे आहे. आकाशातून पडलेलं पाणी जितकं शुद्ध असतं तितकं पाणी कुठेही शुद्ध सापडणार नाही. संतांच्या मुखातून प्राप्त झालेली वचनं हे आकाशातून पडलेल्या पाण्याप्रमाणे शुद्ध आणि निर्मळ आहेत, आणि त्यामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त होईल. म्हणून समर्थ इथे म्हणतात, अशा प्रकारे तो काय बोलेला बापुडा, साराचा निवाडा झाला पाहिजे. साराचा निवाडा झाला पाहिजे. त्याला स्वतःलाच कळत नाही सार काय आहे, त्याला स्वतःलाच कळत नाही असार काय आहे, कसे जमेल. आणि म्हणून समर्थ पुढे वर्णन करतात आहे. समर्थ म्हणतात, वैद्य मात्रेची स्तुती करी. मग जो स्वतःला ज्ञाता समजतो पण त्याला पदार्थाची चाड नसते, बिदागाची अपेक्षा असते, अशी ज्याची वृत्ती, तो बापुडा अध्यात्मासंबंधी काय बोलणार, सार कोणतं असार कोणतं याचा निवाडा निदान वक्त्यास तरी झाला पाहिजे. मग वैद्य मात्रेची स्तुती करी, परंतु वैद्य मात्रेची स्तुती करी मात्र गुण काहीच न करी, प्रचिती विन तैसी परी ज्ञानाची झाली. म्हणजे समर्थ म्हणतात, वैद्य आपल्या मात्रेची म्हणजे औषधांची स्तुती करतो, पण औषध त्याला लागूच पडत नाही. नुसती त्याची स्तुती काय कामाची? त्या औषधाने जर आरोग्य प्राप्त झालं असेल तर मग त्याची स्तुती करण्यामध्ये अर्थ आहे. 2 तास प्रवचन ऐकलं पण श्रोत्यांच्या काहीच पदरी पडलं नाही, काय कामाचं ते पांडित्य? म्हणून समर्थ म्हणतात, प्रचिती विन तैसी परी ज्ञानाची झाली. ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. प्रचितीचं जर नसेल तर ते नुसतं ज्ञान
असलेल्याला काही कामाचं नाही, म्हणून नुसतं ज्ञान उपयोगी नाही, म्हणून भक्ती ज्ञानयुक्त असलं पाहिजे. भक्तीतून जे ज्ञान जन्माला येतं ते ज्ञान जगाचा उद्धार करतं आणि ज्ञानानंतरही सुद्धा भक्ती जन्माला येते, म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. पहिली भक्ती, मग ज्ञान, मग पुन्हा भक्ती. म्हणजे त्या भक्तीच्या ओंजनामध्ये ते ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे ज्ञानाचा अहंकार त्याला होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. जेथे सारासार विवेक नसतो तेथे अवघा अज्ञानरूपी अंधकार भरून राहिलेला असतो. तेथे नाना परीक्षेचा विचार कसा पुसणार. मग समर्थ म्हणतात की माणसाला पुढे दिलंय पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. समर्थ म्हणतात की त्या माणसाला जो सर्व ब्रह्म आहे असं म्हणतो तो मनुष्य मुळात त्याला अनुभव नसल्यामुळे तो चांगला की वाईट याच्यातला निवाडा करू शकत नाही. म्हणून तेथे नाही सारासार तेथे अवघा काय आहे, अंधकार असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून पाप पुण्य आणि स्वर्ग नरक एकच आहे असं सगळं समजतात ते. आणि म्हणून इथे कशाचा विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही म्हणजे सगळं ब्रह्म आहे. अरे बाबा, तू देहात आहे, देहाचं पूर्ण तुला भान आहे, जगात तुझा सगळा व्यवहार सुरू आहे, तू पूर्ण प्रपंच आहे, पंचमहाभूतांमध्ये अडकलेला आहे, विषय वासना कायम आहे, सगळ्या गोष्टी तू करतो आहे. असं करताना आम्हाला सारासार विचार करावाच लागतो. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्या वाईटच आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, पावन आणि ते पतन दोन्ही मानली तत्समान, निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप हे अर्धवट ज्ञानाचं लक्षण आहे. प्रचितीशिवाय बोलता येणार नाही. आणि म्हणून म्हटलंय पतित दोन एक समान मानावे लागेल, निश्चय आणि अनुमान दोन्ही ब्रह्मरूप ठरतील. ब्रह्मरूप झाले अवघे तेथे काय निवाडे, अवघी साखरची टाकावे काय कोठे. काय कोठे म्हणजे जर सर्व ब्रह्मरूपच असं म्हटलं तर तेथे चांगलं आणि वाईट कसं काय निवडावं. सर्व साखर असं म्हटल्यावर काय, मग काय टाकावं. तैसे सार आणि असार अवघा, तैसे सार आणि असार अवघा झाला एकंकार, तेथे बळावाला अविचार. विचार कैचा, मग त्याप्रमाणे जेथे सार आणि असार हे सगळं एकंकार होते तेथे अविचार बळावतो आणि मग विचार कसा उरेल. म्हणून पुढे दिलंय, वंद्या निंद्य एक झाले तेथे काय हाता आले, उन्मत्त द्रव्य जे भुलले ते भलतेच बोले. वंद्य निंदे सगळं एकच झालं तर हाती काय लागणार आहे, म्हणजे काय लाभ होणार. उन्मत्त द्रव्य सेवन करून जो भुलतो तो भलतेच बोलू लागतो. म्हणून तैसा ज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म मनोन बैसला, महापापी आणि भला एकची मानी. म्हणजे त्याप्रमाणे अज्ञानरूपी भ्रमाने जो उन्मत्त होऊन भुलतो तो सगळं ब्रह्म असं भलतंच बोलू लागतो आणि महापापी आणि सज्जन यांना एकसारखेच मानू लागतो. सर्व संग परित्याग अव्हासवा विषय भोग, दोघे एकची मानिता मग काय उरेल. म्हणजे सर्व संग परित्याग म्हणजेच प्रखर वैराग्य आणि मनसोक्त विषय भोग या दोन्हीला जर एकच मानलं तर मग काय उरलं. भेद ईश्वर करून गेला त्याच्या बाचे वचे मोडीला, मुखामध्ये घास घातला तो अपानी घालावा. ईश्वरानेच भेद निर्माण केला आहे, तो कुणाच्या बापालाही मोडता येत नाही. अन्नाचा घास हा मुखातच घालावा लागतो, तो बुधवारी घालता येईल का नाही. ज्या इंद्रियांस जो भोग तो करी यथा सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उरेना. ईश्वराने प्रत्येक इंद्रियांचे विषयभोग ठरवून दिलेले आहेत. त्या इंद्रियात जो विषयभोग नेमून दिला आहे तोच भोग ते इंद्रिय यथासांग घेऊ शकतो. ईश्वराने जगाच्या राहाटीचे जे नियम केले आहे ते मोडून चालायचे नाही. तसं केलं तर काहीच उरणार नाही. अवघी भ्रांताची भुटाटकी, प्रचितीविना गोष्टी लटकी, वेड लागले जे बटकी ते भलतेची बोले. सर्व ब्रह्म असं म्हणणे ही अवघी भ्रांतीची भुताटकी आहे. प्रचितीशिवायचे बोलणं हे खोटं असतं. एखाद्या बटकीला वेड लागलं म्हणजे ती जसं भलतेच बोलतं तसेच ते समजावं. प्रत्यज्ञाता सावधान त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खुण तत्काळ बाणे. जो
संपन्न ज्ञानी वक्ता असतो त्याचंच निरूपण ऐकावं म्हणजे आत्मसाक्षात्काराची खून तत्काळ बांधते. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सोडावे, वमक जैसे. एखादा माणूस आंधळा आहे की नाही हे जसं त्याच्या चालण्यावरून कळतं. कशावरून? त्याच्या चालण्यावरून कळतं. तसं समर्थ म्हणतात, वेडे वाकडे काय ते नीट जाणून घ्या आणि मग बाष्कळ बोलणं वांतीप्रमाणे उलटीप्रमाणे आहे हे त्याज्य मानावं, ते ऐकूच नाही. म्हणून वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे हनुमान निर्शन नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.